नमस्कार, मी सिद्धेश. वार्ता गोव्याच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनमध्ये सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. भूमी अधिकारिणी विधेयकावरून रणकंदन सुरूच. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सुदीन ढवळीकरांची मागणी. तर चूक मान्य करून विधेयक रद्द करा, विजय सरदेसाई आक्रमक. 1.5 कोटींसाठी व्यावसायिकाचं थिवीतून अपहरण. कोलवाड पोलिसांनी केली सुटका. 3 संशयितांच्या आवळल्या मुसक्या. सगळ्याच टॅक्सींचे परवाने रद्द करून आम्हाला नोकऱ्या द्या, सुदीप तामणकर आक्रमक. गोवा माईल्सबाबत सरकारच्या मवाळ भूमिकेवरती हल्लाबोल. धारगडमध्ये आणखी एक अपघात. भरधाव डंपर अंगावर आल्यानं दुचाकीवरून तरुणाची उडी. तर मडगावमध्ये BMW कार भर रस्त्यात जळून खाक. 1 लाख नागरिकांचं लसीकरण करणं बाकी. आता वोटिंग कार्डच्या आधारावर करणार पडताळणी. 100% लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न. आणि ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रविकुमार दहियाला रौप्य पदक. तर पुरुषांच्या हॉकी संघानं ब्रॉन्झ मेडल मिळवून घडवला इतिहास. 41 वर्षांनंतर हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक. मॉडेल थिवी येथून 1 कोटी खंडणीसाठी नवीन पटेल या व्यावसायिकाचं पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी अवघ्या काही तासात पटेल यांची गोवा वेल्हा येथून सुटका करून 4ही अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. 4ही संशयित गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार अशा 4 राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन खुटवळकर यांच्याकडून. सचिन, काय अधिक अपडेट्स आहेत? हो, आमचे बारदेशचे प्रतिनिधी आहेत उमेश धर्मेकर. त्यांनी या संदर्भात अगदी सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ही जी अपहरणाची घटना आहे ही बुधवारी दुपारी घडली होती 12 वाजता आणि रात्री 9:30 वाजता 1 कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आली आणि त्यावेळी हा अपहरण नाट्याचा सगळा प्रकार उघडकीस आला. नवीन पटेल आणि त्यांच्या भावाचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. हे नवीन पटेल हे अपहरत होते. या पटेल बंधूंकडे बंगळूर मधल्या संशयिताचा भाऊ कामाला होता. जो या प्रकरणातला मेन अॅक्यूज आहे त्याचा भाऊ कामाला होता. लॉकडाऊनच्या वेळी तो काम सोडून गेला होता आणि दोन्ही पटेल बंधूकडे काही महिने त्यानं काम केलं होतं आणि या बंधूंकडे अफाट पैसा आहे असं त्यानं आपल्या भावाला सांगितलं होतं. त्यामुळे बंगळूर मधल्या या संशयितानं नवीन पटेल यांचं अपहरण करायचं आणि त्याच्या भावाकडून खंडणीची रक्कम वसूल करायची असा बेत आखला होता. त्यासाठी त्याने एक मोठी चाल खेळला की त्याने गोव्यातला, महाराष्ट्रातले आणि बिहार मधले जे त्यांचे साथीदार आहेत त्यांना सहभागी करून घेतलं आणि बुधवारी दुपारी 12 वाजता नवीन पटेल हा आपल्या मॉडेल म्हणजे जे थिवीमध्ये मॉडेल आहे तिथं आपल्या दुकानावर गेला होता. तेव्हा एका आलिशान कारमधून हे संशयित त्या दुकानावर गेले आणि त्यांनी पिस्तूल काढलं आणि पिस्तुलाचा धाक दाखवून नवीन पटेल यांना गाडीत बसवलं आणि गोवा वेल्हा इथं घेऊन गेले. म्हणजे आक्षीजवळ जे गोवा वेल्हा आहे तिथं नेऊन त्यांनी एका बंद घरात त्यांना कोंडून ठेवलं. त्यानंतर रात्री संशयितांनी नवीन पटेल यांच्या भावाला फोन केला आणि तुमच्या भावाचं आम्ही अपहरण केलं आणि तो तुम्हाला जर सही सलामत हवा असेल तर आम्हाला 1 कोटी रुपये द्या. ही खंडणी जर तुम्ही दिली नाही तर नवीन पटेलला आम्ही ठार मारू अशी धमकी दिली. परंतु पटेल कुटुंबियांनी घाबरलेल्या अवस्थेमध्ये थोडा वेळ घेतला आणि रात्री 9:30 वाजता त्यांनी शेवटी कोलवाडच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या अपहरणासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं चौकशी केली आणि मध्यरात्री 1 वाजता या सगळ्या संशयितांपैकी एकाला सांताक्रूज मधून पकडलं. त्यानंतर नवीन पटेल याला गोवा वेल्हा इथं एका घरात त्यांनी कोंडून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी आक्षी पोलिसांची मदत घेतली आणि त्यांच्या मदतीनं गुरुवारी सकाळी 9:30 वाजता त्या घरावर छापा टाकला आणि पटेल यांची सुटका केली. कारण या संशयितांकडे पिस्तूल होतं आणि पटेल यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकेल यासाठी या शक्यतेनं पोलिसांनी सगळी स्ट्रॅटेजी आखली आणि पूर्ण सापळा लावून त्यांनी या घरावर छापा टाकला आणि सगळ्या अपहरणकर्ते जे होते त्यांना गजाआड केलं. अपहरणासाठी वापरलेली कारही त्यांनी जप्त केलेली आहे. पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाडचे पोलीस इन्स्पेक्टर विजय चोडणकर आणि तसंच बारदेश आणि तिसवाडीच्या सगळ्या पोलिसांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आणि या संदर्भात DGP आहे त्यांनी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण 5 संशयितांना त्यांनी पकडलेलं आहे आणि आता पुढची कारवाई सुरू आहे. धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी. मडगावामध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. भर दुपारी एक BMW कार जळून खाक झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी अजय लाड यांनी.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ओल्ड गोवा सर्कलकडे BMW कारला आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ ही आग विझवली. मात्र या आगीत गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. ही गाडी रोहन कारेकर यांच्या मालकीची असून आता अग्निशामक दलाकडून या गाडीला आग लागण्याचं नेमकं कारण समजलेलं नाहीये अग्निशामक दलाकडून. मात्र गाडी चालकाकडून ते माहिती घेणार आहेत आणि गाडीचं पूर्ण नुकसान झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भरधाव डंपर अंगावर येताच तरुणानं दुचाकीवरून उडी मारली आणि म्हणून त्याचा जीव वाचला. पेडणे तालुक्यातील धारगळ इथं हा थरारक अपघात घडला. या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. हो 2 खांब्याकडलो तो फ्लायओव्हर ब्रिज हा 2.5 करोडाचो फ्लायओव्हर ब्रिज आसलो तो बाबू आदलोकारान कॅन्सल केला. हेचे पयलीं असे 2 मेजर एक्सिडंट जाल्ले ते बाबडे वाटावले आणि आज जी मोटरसायकल वालो बाबडे उडकी मारल्या म्हणून वाटावला. तर फाटी लॉकडावना पयलीं हांवें जवळ 3 महिने लागून RTI मागून डॉक्युमेंट काढलेले फ्लायओव्हर ब्रिजाचे आणि हांव हायकोर्टान केस घालपाक रावलो पण लॉकडावना खातीर उरली. आता 15 ऑगस्ट जावच्या पयलीं हांव मागता बाबू आदलोकाराक की हो फ्लायओव्हर जो तुवें कॅन्सल केला तो आदी पयलो आसलो तसो फ्लायओव्हर ब्रिज बांदपाचो नाजाल्यार CMन 15 ऑगस्टाक हांगासर फ्लॅग होस्टिंगाक येतलो पात्रादेवी त्या वक्तार अनावन्स करपाचें की हो फ्लायओव्हर ब्रिज आसा तो आपण हांगासर परत कन्स्ट्रक्शन करतलो म्हणून. नाजाल्यार आमी 15 ऑगस्ट जाल्या उपरांत आमी हायकोर्टान केस घालतले. आमी डॉक्युमेंट सगळे रेडी करून दवरलेले आसा. हें आतां आमकां भोगचें पडटा आनी हेचे फुडें आमकां अशें भोगचें पडटलें आनी हेचे पयलीं खूब लोक अशे वाटावल्यात एक्सिडंटांतून. तर हेचे फुडें अशें जावचें न्हय म्हणून हो फ्लायओव्हर ब्रिज जर जायना जाल्यार अशी लोकांची हालत जातली. सदांच आमी बोवाळ घालता की हायवेन आमची वाट लायल्या. आमच्या पेडण्याची कंप्लीट फ्रॉम पत्रादेवी ते धारगळी हे आयचे ज्वलंत एग्जाम्पल पळयात. जर फ्लायओव्हर जर आसलेलो ही गत जावची नासलेली. फ्लायओव्हर ना खंय अंडरग्राउंड ना. अंडरग्राउंड कितले पयस दवरला 1 किलोमीटर चलतले मनीस थंयसून आनी क्रॉस करतले. ह्योच तो प्रॉब्लेम ह्योच तो विकास बाबून हे बाबू हे कळना. ही सादी गोष्ट कळना की हयसर जर फ्लायओव्हर ना जाल्यार कशें जातलें हयसर. एक तर हे जे रोड केले ते इनकम्प्लीट आसा. हे इन्सिडंट जाता ते कितलेशेच जातात. 1 आनी 2 जावंक ना. कितल्या जाणांचेच अशे त्रास जाले अशेंच आमी पळोवपाचे. हीच ती हत्या जाता आमची ती. आतां ह्यो भुरगो फाल्यां आनी कोण भुरगे येतले. रोड कसो क्रॉस करपाचो जाणट्यांनी कसो करपाचो हे रोड. हे इतली अक्कल नासली ताच्या खातीर कित्याक कॅन्सल केलो. म्हाजें जाल्यार म्हणणें आसा की जर हेंच्यांनी मुख्यमंत्री हेचेर लक्ष घालचें आनी आमकां फ्लायओव्हर जाता तितले बेगीन दिवचे. 15 ऑगस्टा पयलीं करची ही सगळ्या लोकांची सगळी जनतेची मागणी आसा. जे हांगा गांव आहा तुये काराबो मोस्टशे व्हेकलांक वचपाक कशें प्रोविजनच केल्लेली ना. आयज जर हांगा फ्लायओव्हर आसलेलो जाल्यार त्या लोकांक येणा जाण्याक खंय तरी बरें पडटलें आसलें. आयज कशा पद्दतीन वयतलो हेचें प्रोविजनच ना. हे जर हायवे कंप्लीट जातलो तेन्ना हांगा त्या लोकांनी कशें वचप. एक रोड क्रॉस करूंक कशें भुयारी मार्ग सुद्दां ना. आयज आमी सरकाराच्या नजरेन हाडून दिता की खंय तरी पत्रादेवी ते हांगा धारगळ पर्यंत खंयच प्रोविजन केल्लें ना. इवन मोपा सुद्दां ते उबे सुद्दां लोकांक वचपाक एक वचपाक हे सायडीन त्या सायडीन वचपाक खंय तरी प्रोविजनच केल्लेली ना. फाल्यां इस्कॉलाची भुरगीं येवतली आनी कशी क्रॉस करतली हो प्रश्न सुद्दां जाल्लो आसा. आयज हे गजाली जायत रावतले. आमी अशें उगीच रावले जाल्यार जावचें ना. खंय तरी डायवर्जन सुद्दां बोर्ड सुद्दां ना. इतकी निष्काळजीपणा ह्या रोडार चल्लेली आसा. CCPने पणजी बस स्टँडवरती कारवाई करत फळ विक्रेत्यांना हटवलं. या कारवाईचा फळ विक्रेत्यांनी निषेध केला असून या कारवाईबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिक फळ विक्रेत्यांनी केलाय. गुरुवारी सकाळच्या सुमारास पणजी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बस स्टँडवरती जाऊन ही कारवाई केली आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाई विरोधात फळ विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही कारवाई का केली जाते आहे याबाबत काही फळ विक्रेत्यांनी विचारणा जेव्हा कर्मचाऱ्यांना केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. KTCने सांगितलं म्हणून कारवाई केल्याचं CCPच्या कर्मचाऱ्यांनी म्हटल्याचा आरोप स्थानिक फळ विक्रेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे KTC आणि CCP प्रशासन वेगवेगळ्या प्रशासकीय पातळ्यांवरती काम करत असल्याचंही फळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे. गेली 40 वर्ष जुनं काम हटवल्यानं लोकांचं मोठं नुकसान झालंय. आधीच कोरोना महामारीमध्ये लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना त्यात धंदा नाही आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फळ विक्रेत्यांवरती कारवाईचा बडगा का उगारला जातोय असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय. या कारवाईमागे षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात येतोय. नेमक्या कारवाईमागची कारणं काय आहेत हे CCPने आम्हाला स्पष्ट करावं असंही विक्रेत्यांनी म्हटलंय.
वेळच्या वेळी आम्ही भाडं भरत असूनही ही कारवाई का करण्यात आली असा सवाल काही फळ विक्रेत्यांनी उपस्थित केलाय. आता आमचो टायम कितें आसा आख्खो वर्ल्ड हे पॅन्डेमीक कोरोना देवान आमकां आतां सद्याक दवरल्या आमी जगता धंदो काबार आमचोच न्हू हे सगळ्यांक खबर आसा काय लिपोवपाचें ना. अरे आमचे कशें चलता तें तरी पळया मरे धंदो स्कुलां बंद कॉलेजी बंद लोकांक कामां ना कशें आमकां धंदो जातलो. रिटेलर आसा तो मांडवालो आसा तो सगळ्यान वर्स्ट सफरर तरी हितून येता आनी तुमी तेंचे वस्तू काडटा. आमचे कडेन लोक आसा फुलां विकता फ्रुटां विकता ते आयचे हाडून आयज विकूंक जाय. तुमी तर काडूंक लागले आनी बंद केले आमकां विकपाचें. ते वस्तू आदींच आमचे पेड्यार जाता आनी आमचो मांडवाला हे सगळे फोन सिट्युएशन फ्रस्ट्रेट जावन तर सुसायड केलो जाल्यार कोण रेस्पॉन्सिबल. कादंबा रेस्पॉन्सिबल काय CCP रेस्पॉन्सिबल. आमकां एक्चुअली रेंट पे करपाक जायना पूण कितें आसा धंदो आसा आयज ना फाल्यां बरो जातलो म्हणून आमी विचार करून ते कशें इकडेन तिकडेन रीण काडून फारीक करता जाल्यार आयज आमची अशी हालत करप खरेंच हे मनीसपणाक लांछन सारकें. कोणाशी नादार मागपाचो म्हाका खरेंच आयज खरें कळकळून भितरल्यान हुमको येता. आयज जर पर्रीकार भाई आसलो न्हू मनार भाई आसलो अशी पाळी आमची केन्नाच येवची नासली. कोण तरी वाली म्हणून आसलो पळय आमकां ह्या गोंयकारांक तो वाली गेलो कळ्ळें. आतां आमी कोणा कडेन वचपाचें आं कितेंच सांगलें जाल्यार ते म्हणटा कितें म्युन्सिपाल्टीचे कदंबाचे ऑफिसर म्हणटा आमी म्युन्सिपाल्टीक दिला. अरे बाबा पूण आमी जे गोंयकार आसा हांगासर पोट भरता इतली वर्सां काम धंदो करून तेंकाय तुमी काम धंदो करपाक कशें तुमी हॅरेसमेंट करता. हे खरेंच ही मनीसपण न्हू हे सारकें ह्युमॅनिटीक एक कलंक हो पळय तसो लायला बारीक लोक जोडटा म्हणून गव्हर्नमेंट फाट बसता नाल्यार गव्हर्नमेंट कित्याक खंयचे जोडून खाता. आमी जोडून हारी करता म्हणून गव्हर्नमेंट आहा न्हू नाल्यार बारीक लोकांकूच मारता जाल्यार. बातमी आहे 30 जुलैला झालेल्या शिरदोनच्या ऐतिहासिक अविश्वास ठरावाची. शिरदोन-पाळे ग्रामपंचायतीला टाळं लावण्यावरून झालेला वादंग संपूर्ण राज्यानं पाहिलाय. त्यानंतर शिरदोन ग्रामपंचायतीच्या बाहेरच अविश्वास ठराव झाला. मात्र हा ठराव अखेर अवैध ठरवण्यात आल्यानं गोवा फॉरवर्ड चांगलीच आक्रमक झाली आहे. गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शिरदोन-पाळेच्या पंचसदस्यांना घेऊन त्यांनी थेट पंचायत संचालनालय कार्यालयातच याबाबतचा जाब विचारलाय. यावेळी आक्रमक भूमिका घेत सरकारनं हुकुमशाही चालवल्याचा आरोप केलाय. कोर्टान अवस्था दरम्यान गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारवरती गोवा फॉरवर्डच्या जगदीश भुबे यांनी सडकून टीकाही केली आहे. आम्ही आता डायरेक्टरा म्हण गेले ऑल पार्टीज आम्ही डायरेक्टराच्या नजरे मुखार हाडून दिले की सीएमान असेंब्लीन स्टेटमेंट दिला की ते पुलीस इंटरफियर जावचे ना ह्या डेमोक्रेटीक प्रोसेसान आणि मिटींग जातली म्हणून. आणि हो डायरेक्टर सांगता ही मिटींग इलिगल म्हणून. आता फटींग कोण सीएम सावंत फटींग फ्लोर ऑफ द हाऊस काय हो डायरेक्टर फटींग. ही एक पंचायत पडटा अशी न्ही. आता टू नियमान दिला आम्ही आक्षीची उडयता म्हणून आक्षीची वतली बांबळीची वतली. सगळ्यो पंचायती आणि फक्त दादागिरी आणि गुंडागिरी करून सरपंचाक आणि पंचांक कॅप्चर केला जसं बीजेपीन केला. आणि ही जी केस आसा आज स्टे ऑर्डर जाली म्हणून काय जायना पेंडॉलान वाड केला म्हणून काय जायना. आज अशी परिस्थिती आयल्या प्रत्येक इनजस्टिसाक आमी कोर्टान वचून ऑर्डर या गव्हर्नमेंटाक कोर्टाची ऑर्डरूच कळटा. सो इमिजिएटली वी आर मुव्हिंग टू द हायकोर्ट. गोवा भूमिपुत्र अधिकारणी विधेयकातील भूमिपुत्र शब्द वगळून मुळीच चालणार नाही तर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक मान्य करून हे विधेयकच रद्द करावं अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. 100% I wish. He has to be very clear, apologize to the people of Goa for making fun of them, for indirectly declaring war on Goans.
चूक जाली म्हणून आपली आय एम विड्रॉइंग द बिल and if I am bringing something later, that we'll see later. Session पुढे पडते आतले म्हणून guarantee ना. When you pass a bill and it is there only to be sent to the governor, you cannot do any interpretation of it. It is passed as is written there. Verbatim जे pass केला, जे बरोवन दिला, तेच पास झाला. मुख्यमंत्री कितें म्हणटा जेन्ना फाल्यां अशें धरया की एक संस्था खंयची तरी NGO कोण वता कोर्टान. Courtan AG will not say, no, Chief Minister said that. No, that is not counted. What is passed? So executive fiat cannot allow amendments. Amendments have to come back to the House, which means what you have passed is scrapped. So tell go on, it is scrapped. हे मुख्यमंत्र्याक स्पेशली विचारा कित्याक हांव टाउन प्लॅनिंग मिनिस्टर आशिल्लो. ऑर्चर्ड प्लॉट्स करून विकप इल्लिगल. ग्रीन एरियाचे ऑर्चर्ड प्लॉट्स करून विकप आणि तांचेर लोकांक फुलोवप तुम्ही घरा बांदा म्हणून हे ताणे केल्ले आहा. ताणे ओन पर्सनली ताजी सिग्नेचरी आहा जय गणेश डेव्हलपर म्हणून. हजारांनी ऑर्चर्ड प्लॉट करून ताणी विकिल्ले आहा आणि त्या ऑर्चर्ड प्लॉटांनी घरांची बांदल्या ती इल्लिगल कित्याक आनी पयशे केले ते प्लॉट विकून. ताजे खातीर हांवें 49(6) म्हणटा एक सेक्शन हाडलें. 49(6) म्हणटा कितें कि NOC for sale from town planning is required. Anywhere you build, you want to do subdivision of plots. In other words, you can only subdivide settlement zone plots. You can't subdivide orchard zone plots. तेन्नाचे BJPचे आमदारांचे इंडस्ट्री आशिल्ली मायनिंग बंद पडली तेन्ना अशी पडंग जमनी काडप, सबडिवायड करप, सूत लावप, सबडिवायड करप आनी विकप. कोणाक विकप ते आतां? भायले लोक जांकां कायदो खबर ना आनी मातशे सवाय विकप. आतां ताजेर घरां आयलीं ती सगळीं इल्लिगल घरां. ती ते भुमिपुत्र आनी जोडल्या तांचे कडच्यान आनी ते भुमिपुत्रांक हे प्रोटेक्ट करून तांकां भुमिपुत्र म्हणून सोदता ते. आज फकाणां जाल्लीं आहा. आयले रे बाबा भुमिपुत्र आयले म्हणटात ते. पयलो भुमिपुत्र म्हणटा त्या नांवाची फकाणां केल्या. आय कंडेम दीस मॉकरी. आनीक जे चीफ मिनिस्टर म्हणटा इल्लिगल म्हणटा ते इल्लिगल घरां बांदपाक ताजो रोल आहा. भूमिपुत्र अधिकारणी बिलाचं नाव बदलून भूमी अधिकारणी बिल करणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं खरं, पण त्यानंतरही त्याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. मगोचे आमदार सुदीन ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्ही ओपोजिशनान मुख्यमंत्र्याक आणि स्पीकराक रिक्वेस्ट केल्लो की ते सिलेक्ट कमिटीक धाडचे आणि इमिजिएट सिलेक्टरनी धाडून 15 दिसां परत एक असेंब्ली कॉल करची आणि तुमकां जर बेगीन जाय जाल्यार त्याचेर चर्चा जावची अशें आमी सांगिल्लें. आज ते आमचें आयकलें ना. शेवट सिलेक्ट कमिटी धाडनासतना रातीचें हें बिल पास केलें आणि सरकारान आपलें नाक कट्टेन पुडयलें. ज्यांनी गोंयच्या भुमिपुत्रांचो अपमान केला ते मागीर सगळे कम्युनिटीचे कोणी आसा ज्यांनी हजारो वर्सां हांगा काडली, ज्यांच्यो फॅमिली हांगा रुजल्यो, त्या सगळ्यांक हांव नतमस्तक जाता. कारण भुमिपुत्र ही पदवी कशी मेळना. भुमिपुत्र ही पदवी फक्त त्या स्टेटींतले जे लोक आसा तांकांच मेळटा आणि त्या खातीरूच जे कोण मंत्री 30 वर्सांचे नंतरचे भुमिपुत्र म्हणटा, 30 वर्सां नंतरचे म्हणटा, तांचो हांव निशेध करता. आणि ज्यांनी कोणी हाका हातभार लायल्या 5 मिनिस्टर हातूंत इनवॉल्व आसा, त्या शिवाय ऑफिसर्स आसा, तांणी इमिजिएट आणि इन्क्लुडींग CM तांणी इमिजिएट रिजिग्नेशन दिवचें. कारण दीस इज द इन्सल्ट ऑफ ऑल गोवन पीपल. 1000 वर्सां पयलीं जे कोण हांगा जन्मल्ले तांच्यो फॅमिलीज मुल्ल्यो, तांचो हो इन्सल्ट आसा आणि तांचें रिजिग्नेशन मागता हांव मोगो पक्षा तर्फे. जर येता कदाचित 30 वर्सां 15 वर्सां वयले लोकांक जे आमी आमचे गोंयकार म्हणटा तांकां जर कितें दिवपाक जाय तें अवश्य ताणें दिवचें. एक्विजिशन करून दिवचें कोमलतातीचे लंड. लोकांच्यो जाय जाल्यार एक्विजिशन करून पयशे करचे. पूण असलें कितें करता तें बंद जावपाकूच जाय. आणि लोकांक हांव उलो मारता की आतां तरी जागवे जायात, हांचेर विश्वास दवरूं नाका. कारण हें नांव चेंज करून परत हेंच बील परत घालतले म्हणटा. आमकां नांव चेंज बी नाका, हें बिलूच कॅन्सल जाल्लें जाय. तुमकां जर कितेंय करपाचें आसा जाल्यार योग्य रितीन ताचें डिस्कशन सभागृहांत जावपाक जाय आणि त्यानंतरच हेचेर तुमी इश्यू घेवंक शकता.
केंद्र सरकारचा मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ॲक्ट 2021 हा कायदा गोव्यासाठी अत्यंत घातक असल्याचा साक्षात्कार काँग्रेसला आता झालाय. काँग्रेस हे म्हणजे झोपी गेलेला जागा झाला असंच म्हणावं लागेल. गोवा सरकारला जर केंद्राला कायदा रद्द करण्यास सांगायचं धाडस होत नसेल तर त्यांनी दिल्लीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ न्यावं अशी मागणी काँग्रेसच्या लुईझिन फालेरोंनी केली आहे. मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ॲक्ट 2021 कायद्यावरून काँग्रेसच्या लुईझिन फालेरोंनी भाजपवर निशाणा साधलाय खरा, मात्र गोवा काँग्रेसची गत झोपी गेलेला जागा झाला अशीच झाली आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण म्हणजे 23 सप्टेंबर 2020 साली हे मेजर पोर्ट बिल लोकसभेमध्ये आलं. 10 फेब्रुवारी 2021 मध्ये हे बिल राज्यसभेमध्ये आलं, तर 18 फेब्रुवारी 2021 साली ते गॅझेटमध्ये प्रसिद्ध होऊन त्याला रीतसर कायदाही झाला. लुईझिन फालेरोंनी मागच्या 3 दिवसांच्या विधानसभा अधिवेशनावेळी या कायद्याबाबत गोवा सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावरती TCP मंत्री बाबू कवळेकरांनी उत्तर दिलंय. केंद्र सरकार गोव्याला प्रयोगशाळा समजते आहे, हा कायदा गोव्यासाठी सर्व कायद्यांना बायपास करणार आहे असं फालेरो म्हणतायत. म्हजे नदरेन हो जो कायदो हाडला मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ऍक्ट 2021 हो कायदो आमची गोंयां जे कायदे आहाय गोंयां एनवायरमेंट आहा हाका उज पेटयतलो आनी देखून हाचेर आमी ताबडतोब चळवळ करपाची गरज आहा. And we are sleeping over here. We don't even know. Further, to add insult to the injury, the minister says he has written a letter to the government. When? 6 months later. I think the letter was written on 17th of June 2021, I think, no? And Delhi government has not even had the decency of replying. They are not second-class citizens. आम्ही गोंयकार, आम्ही खरेंच भूमिपुत्र. हे सांगताय ते भूमिपुत्र न्हू, आम्ही भूमिपुत्र. I feel strongly that the said law must be repealed without any further delay in the interest of our state. This is my first demand. I also call upon all the village panchayats, zilla panchayats and municipalities to convene their Gram Sabhas and convene special meetings and oppose this draconian law which has potential of usurping the powers of the local authorities. I also call upon the state government and more particularly our own Union Minister of State and our Chief Minister, if necessary, if they feel they are impotent, not important, impotent, and they cannot do anything, to have an all-party delegation to the Prime Minister and to press the need to repeal this act which will otherwise destroy Goa and its landscape. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. विरोधक वादळ नाही तर वारे निर्माण करू शकतात असं विधान आमदार दयानंद सोपटे यांनी केलं होतं. यावरती मगो नेते जी तारुलकर यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात काय म्हणाले जी तारुलकर. सगळ्यात पयली हांव खरंच हॅपी आहा की तेणी एक्सेप्ट केलें की वारें जाला म्हणून, आनी तेणी हे एक्सेप्ट केला की हांगासर MGचे कांय नासलेले, म्हणजे तितले कार्य नासलेले, पूण आतां तेच्या तोंडांतल्यान तेणी सांगलें की वारें जालें म्हणून. सो वारें जालें हेचो अर्थ असो जालो की खंय तरी भंय निर्माण जाला. आनी म्हाकाय खबर आहा की आतां जेन्ना जे उलयता वारें जालें आनी हें जालें म्हणून, म्हणजे खंय ना खंय ते आमच्या कार्य आमी कितें काम करता तेका अडचणी हाडपाक प्रयत्न करतलो, पूण तेणी करपाचें कांय प्रॉब्लेम ना. सो हॅपी आहा की तेणी एक्सेप्ट केलें की वारें जालें म्हणून. लसीकरणाबाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. खरं तर 31 जुलैपर्यंत कोरोना लसीच्या पहिल्या डोसचं 100% लसीकरण करण्याचं ध्येय प्रमोद सावंत सरकारनं ठेवलं होतं, पण ही डेडलाईन चुकली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय तुम्हीच ऐका. जुलै एंडाक आमी फर्स्ट डोस कंप्लीट करता म्हटलेले, त्या खातीर ऑलमोस्ट 1 लाख आनी ऑड कितें तरी लोक उरला. हांवें तेची डिटेल्सूय घेवपाक लायल्या, किंवा आमी जरी म्हटलें न्ही रे म्हणजे हे लोक उरल्या म्हणून, आमी वयता आमी वोटींग रोलाच्या प्रमाणे. हांवें कालच्या म्हज्या मिटिंगेंत तांकां तेंय व्हेरीफाय करपाक लायला. थोडे भायर आसता म्हणून. हां,
खरेंच हे लोक गोंयांत आसा काय कितें म्हणजे आमकां तो नंबर व्हेरीफाय करचो पडटलो कारण ते थोडे जाण वोटर्स जे आसा हे गोंयांत रावत ना ते जरी हांगासर आशिल्ले जाल्यार थोडे जाण फिजिकली डिजाबल्ड आसतले त्या खातीर तेच्या कडेन थोडे कडेन अजून घरा कडेन वचून दिवपाची सोय जावंक ना त्या खातीर जे नात हांगासर त्या खातीरूय तो नंबर जो आसा पळय न्ही हो आमकां 1 लाख आनी ऑड कितें तरी दिसता बट एक्चुअली प्रॅक्टिकली कितलो उरला ताजो हांवें आमचे हेल्थाची टीम जी आसा तो व्हेरीफाय करी पयर तुमी डिजास्टर मॅनेजमेंट मिटिंगूय घेतली डिजास्टर कोवीड मॅनेजमेंटा खातीर तुमी थर्ड वेवाचेर बी कशें कितें हें जाल्लें कोवीड मॅनेजमेंटाचेर मिटींग जावंक ना डिजास्टर मॅनेजमेंटाचेर मिटींग जाता डिजास्टर मॅनेजमेंटाचेर मिटींग आमचो प्रयत्न चल्ला की आमी 15 तारखे पयलीं पयशे दिवपाचे जे म्हटलां ताची तयारी सुरू आसा 15 तारखे पयलीं पयशे ते मेळटले थर्ड वेवाचेर कितें टास्क फोर्साची मिटींग जाता गोवा डेअरीचे चेअरमॅन दुर्गेश शिरोडकर आणि MD अनिल फडते यांच्यामध्ये पशुखाद्य प्लांटवरून 2 दावे करण्यात आल्यानं संभ्रम निर्माण झालाय. यावर या दोघांनीही स्पष्टीकरण दिलंय. अशें जाणून आयलें की 2 दीस खावडीचो प्लांट बंद आनी दुधकाराची म्हाका आयज फोन येवपाक लागले की खावड आमकां ना खावडीची खूब गरज आहा ताका लागून हांवें येवन आयज ताबडतोब की MD नोट काडला 2 दीस प्लांट हो कित्याक बंद नाशिल्लो कित्याक तेजे कडल्यान आतां कितें आन्सर येता तें पळोवचें पडटलें कित्याक बाबा कित्याक खावडी प्लांट जो हेजेर येयला ते कोतानी एक रॉ मटेरियल ना म्हणून बंद पडलो म्हणजे कित्याक आमची हेजे प्रमाणे की खंयचें रॉ मटेरियल जर जाय जाल्यार आमचो खावडीचो प्लांटाचो मॅनेजर आहा तो 1-1.5 म्हयनो पयलीं रिक्विजिशन धाडटा की आपल्याक तें जाय म्हणून पूण तशें तेणी रिक्विजिशन धाडलां वो धाडूं ना तेंय आमकां पळोवचें पडटलें. दुसरी म्हणल्यार जरी तर मेंटेनन्स आहा जाल्यार आमचो एक नॉर्म्स आहा की मेंटेनन्स जेन्ना करता तेन्ना आमी फार्मराक एक सर्टन दिसांचे स्टॉक काडून दवरिता तो तेणी तसो काडून दवरला वो तें म्हणजे म्हाका एग्जॅक्ट पिक्चर कळना पूण एक हेजेर कित्याक म्हाका तोंडान ना हांवें ताका पळय हेजेर नोट काडला की म्हाका सारकें एग्जॅक्ट आन्सर कितें तें मेळपाक लागलें. ना कॅटल फीड प्लांट बंद पडना तुमचं गैरसमज कोणे सांगले बंद पडला म्हणून ना कॅटल फीड प्लांट बंद पडना तो मेंटेनन्साक आसा आमचो तो मेंटेनन्साक आसा हय रॉ मटेरियल कमी आसा रॉ मटेरियलाक आमी ऑलरेडी दिल्लेली आसा ऑर्डर पूण आमकां तें मेळना वाटेर आसा येतलें ब्रेकडावन असो जावच ना आमकां कंटिन्युअस आमी खात्री दिता न्ही ब्रेकडावन जावना तो मेंटेनन्स चालू आसा जातलें 1-2-3 दिसांनी जातलो पावसाक लागून सगळीच कडेन जाल्लें आनी भायची दुसरी सुद्दां पेंट सुद्दां येवपाची बंद जाल्या बाकीचो कितें माल येतालो तो बंद जालो इन द सेन्स कितें गाडयो पावना ट्रान्सपोर्ट जातकीर केन्ना जातलो तेन्ना आमी दितले आनी तांकां तशी सांगल्यार पर्यायी वेवस्था तुमी मातशी हें करा कितें करा कारण गोरवान ती हेच्यान तरी तांकां गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्डातर्फे जैवविविधता पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. ॲडव्होकेट सुरेल तिळवे आणि देवेश नाईक यांचाही यात समावेश आहे. बांदोडा परिसरामध्ये देवेश नाईक यांनी अळंब्याच्या तब्बल 118 प्रजाती शोधून काढल्यात. याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री निलेश काब्राल यांनी जैवविविधता टिकवून ठेवण्याची गरजही व्यक्त केली. हांव बांदोडे जैवविविधता समितीचो व्यवस्थापन समितीचो अध्यक्ष चेअरमॅन माझ्या बरोबर आसा देवेश नाईक तो तळवले बांदोडे रावता. आमकां बायोडायवर्सिटी गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड जो आसा तांच्यांनी आमकां दोगांकूय रिकॉग्निशन सर्टिफिकेट दिल्या सर्टिफिकेट ऑफ रिकॉग्निशन. आमी जेन्ना हो रजिस्टर तयार करताले तेन्ना बायोडायवर्सिटी बोर्डान आमकां सांगलें की तुमच्या गांवांत मेळपी मशरूम्स जे पावसान येता त्यो तुमी सोदून काडा म्हणून. आनी फाटले 1 म्हयने जेन्ना पावस सुरू जालो आनी अळम्यो येवपाक लागल्यो तेन्ना आमी वेगवेगळ्यो अळम्यो फक्त रोयणीचेर अळम्यो येता ज्यो आमी अळम्यो खातात त्यो अळम्यो न्ही पूण वेगवेगळे तरेच्यो अळम्यो आमी सोदून काडपाचो आमच्या बांदोडे गांवचो प्रयत्न केलो आनी आतां पर्यंत तर आमकां आमच्या बांदोड्या गांवांत फक्त बांदोड्या गांवांत 118 वेगवेगळ्या प्रकारच्यो अळम्यो सापडल्या 118 आनी त्यो आमी तेंचे फोटोग्राफ काडून तेजे व्हिडियो काडून त्यो प्रॉपर बायोडायवर्सिटी बोर्डाक आनी डॉक्टर नंदकुमार कामत जे आसा आमचे सायंटिस्ट तांकां धाडून तांचे कडल्यान तेंची आयडेंटिटी आमी करून घेतली आनी ह्या 118तल्यो आमकां कळ्यो की 12 अळम्यो अश्यो आसा ज्यो रेअर स्पिशीस आसा ज्यो खूब कठीण मेळपाक. तितूंतल्यो 3 स्पिशीस आसा त्यो गोंयांत फर्स्ट टायम रिकॉर्ड जाल्या. 3 स्पिशीस गोंयांत पयले खेपे तेजी नोंद जाल्या ती बांदोड्या गांवांत नोंद जाल्या. एक अळमी अशी मेळ्ळ्या जाची नोंद इंडियेन पयले खेपे जाल्या म्हणजे भारतान आनी खंयच ताची हेजे पयलीं नोंद जावना. आनी एक स्पिशीस एक अळमी अशी मेळ्ळ्या जी अळमी जशें नंदकुमार कामत सरान आमकां सांगलां की ताजी नोंद आजून जगान खंयच जावना
जगातली ही एक वेगळी अळमी, ही नवी स्पिसीस सध्या आमकां बांदोडे गांवांत सांपडल्या आनी ह्या कामा खातीर आमकां हो भोवमान मेळ्ळा. वार्ता गोव्याच्या या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.